नमस्कार. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे अ, सर्व्हरच प्रॉब्लेम असल्याने आणि 2 महिने उलटले तरी आणखीन बऱ्याच लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी बाकी आहे. आणि त्यामुळं त्याचा जर शेवट ई-के-वाय-सीचा 18 नोव्हेंबर सांगितलं होतं. पण त्यामध्ये आणखीन शासनाने काय केलेलं आहे, महिला व बालविकास विभागाने अतिवृष्टीची पूर परिस्थिती होती. व्यवस्थित लाईट वगैरेचा प्रॉब्लेम, त्यानंतर सर्व्हर व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळं मग बऱ्याच लाडक्या बहिणींची अद्याप के-वाय-सी करणं बाकी आहे. काहींनी के-वाय-सी वगैरेही केलेली आहे. त्यांचे हप्तेही सुरळीत चालू आहेत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या जवळपास 40% लाडक्या बहिणी ची के-वाय-सी बाकी असल्यामुळं शासनाने काय केलेली आहे, ई-के-वाय-सीची मुदत वाढ दिलेली आहे. आणि मग मुदत वाढ दिल्याने राहिलेल्या सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायची आहे, आता दिलेल्या तारखेमध्ये ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. मग जे राहिले असतील, ज्यांना काही अडी-अडचण असेल, काहींना आधारचा मोबाईलचा वगैरे प्रॉब्लेम असेल, ओ-टी-पी येत नसेल, आहे का नाही. त्यानंतर दिवसा सर्व्हर थोडंसं चालत नव्हतं, आता शेवट आलं होतं. त्यामुळं अशा अनेक अडचणी होत्या आणि काहींच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. आता आपली के-वाय-सी राहिली आहे, आपल्याला हप्ता येईल का नाही, काही सांगता येत नाही, बंदही पडू शकतो, असं त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. पण तसं काही काळजी करायची गरज नाही. की काय झालेलं आहे, शासनाने आता आणखीन परत तारीख वाढवून दिलेली आहे. आणि तारीख वाढवून देऊन आता काय केलेलं आहे, 31 डिसेंबर ही तारीख काय केलेली आहे, फिक्स केलेली आहे. त्यामुळं मग ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करणं बाकी आहे, असे सर्वच लाडक्या बहिणींनी तात्काळ आपली लवकरात लवकर ई-के-वाय-सीची प्रक्रिया कशी करता येईल ते करून घ्यायचं आहे. कारण आता खूप दिवस झालेला आहे, 2 महिनेही उलटून गेलेले आहेत, तरीही दुर्लक्ष केलेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी के-वाय-सीकडं. पण त्यामुळं आणखीन शासनाने काय केलेलं आहे, तारीख वाढवून दिलेली आहे. राहिलेल्या सर्वच मग आता त्यांनी काय करायचं, ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी लिंकही करून घ्यायचा आहे. आता 31 डिसेंबर तारीख दिलेली असल्यामुळं मग भरपूर कालावधी आहे आपल्या हातामध्ये. आणखीन 1 महिना, 1.5 महिन्याचा कालावधी आहे. आणि त्यामुळं मग तर सर्वच लाडक्या बहिणींनी व्यवस्थित लवकरात लवकर ई-के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. कारण त्याच्याकडं दुर्लक्ष करीत असतात. तुम्हाला आतापर्यंत ओ-टी-पी येत नव्हता, व्हेरीफाय होत नव्हता. त्यानंतर ज्यांना पती-वडील नाहीत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, सर्व्हरवर अपडेट झाला आहे, त्याच्यावर स्वतःची के-वाय-सी करायची आहे. ई-के-वाय-सी करून आपलं जे पती मयत आहे त्याचं प्रमाणपत्र, घटस्फोट आहे तर त्याचा काय प्रमाणपत्र वगैरे, कोर्टाचा आदेश वगैरे, हे काय करायचं आहे, महिला व बालविकास विभाग जिल्ह्यामध्ये काय करायचं आहे, जिल्हा ऑफिसला ते प्रमाणपत्र जमा करायचे आहेत. आणि ई-के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. कारण त्याच्यामध्ये ते ऑप्शन अपलोड करण्यासाठी नाही आलेलं. पण जे जिल्ह्याचं ऑफिस आहे, महिला व बाल विभाग ऑफिस, तिथं काय करायचं आहे, आपलं हे जे असेल, कोणाचं विधवाचं प्रमाणपत्र असेल, एखाद्याचं वडील विधवा हयात नसतील त्याचंही कोर्टाचा आदेश असेल, घटस्फोटाचा असेल तर तेही कोर्टाचा आदेश असेल, असे विविध डॉक्युमेंट जे आहेत, कागदपत्र आहेत, ते लाडक्या बहिणींनी काय करायचे आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी जे का महिला व बालविकास विभागाचं जे ऑफिस आहे तिथं काय करायचे आहेत, जमा करायचे आहेत. आणि त्यांनी सुद्धा काय करायची आहे, आता आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण ते ऑप्शन येऊस तर थांबले होते. थांबल्यानंतर मग आणखीन त्यांचं डॉक्युमेंटचं वगैरे होतं, मग ते अपलोड कसे करायचे, काय करायचे, अडचण होती. स्वतःच्या आधारला मोबाईल काहींच्या नव्हता लिंक, ही माहीत, काहींच्या होता तर कोणता होता हेही माहीत नव्हतं. अशा अनेक अडचणी वगैरे त्या झालेल्या होत्या, निर्माण झालेल्या होत्या. आणि त्या सर्व अडचणी आता काय होणार आहेत, दूर होणार आहेत. आपणच ते दूर करायचे आहेत. आपण सगळं ते बघायचं आहे, मोबाईल वगैरे ओ-टी-पी व्हेरीफाय करायचं आहे. आणि जे कागदपत्र लागतात, विधवांचं असेल, निराधारांचं असेल,
घटस्फोटित महिला ज्या आहेत त्यांचंही असेल. ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कुणीही मागं राहता कामा नये, कुणीही या ई-KYC पासून वंचित राहता कामा नये. सर्वांनीच ई-KYC करायची आहे आणि हप्त्याला पात्र राहायचं आहे. डिसेंबरपर्यंत काय होणार आहे, ई-KYCची प्रक्रिया दिलेली आहे. त्या टायमात तुम्ही काय करायचे आहे, 31 डिसेंबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कुणाला काही अडचण वगैरे आली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय केली आहे, लिंक दिलेली आहे कशाची, ई-KYCची. मग तिथं जाऊन तुम्ही काय करायचे आहे, आपल्या व्हिडिओला भेट देऊन तिथं जाऊन त्या लिंकवर जाऊन आपली ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अभिनंदन, धन्यवाद.